विद्यार्थी मित्रांनो, सकाळपासून तुम्ही कार्यक्रम बघत आहात. पहिले छान बसा व्यवस्थित. सगळा जो कार्यक्रम हा सकाळपासून सुरू आहे, मराठी राजभाषा दिनाचा, मराठी गौरव घोषणा दिनाचा, साहित्यातील उत्तुंग असं व्यक्तिमत्व असलेले विष्णुवामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, ज्यांनी कविता लेखन करताना कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केलं आणि त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहास भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार बहाल केला. असे ज्ञानपीठ विजेते सन्माननीय कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी गौरव भाषा दिन याचा दुग्धशर्करा योग आहे. आपण सर्वजण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत आहोत. सकाळपासूनच्या कार्यक्रमासाठी दोनच ओळी मला बोलाव्याशा वाटतात की याची साठी केला हा प्रपंच, याची साठी आहे हा अट्टाहास. कशासाठी हा अट्टाहास? तर आपण सर्वजण मराठी शाळेमध्ये शिकत आहोत. श्रुती मॅडमने त्यांच्या संपूर्ण भाषणातून मराठीचं गौरवगीत, त्या भाषेला अभिजात कलेचा दर्जा का प्राप्त झालेला आहे आणि माझ्या सर्व मराठी विद्यार्थ्यांसाठी, मराठी शाळेतल्या माझ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी ही संस्कृती अभिजात मराठी भाषेची आहे, त्याचं आपल्याला संवर्धन करायचं आहे. आता कथा, वाङ्मय, साहित्य, कला, समीक्षा, नाट्य या मराठी वाङ्मयाच्या विविध प्रवाहांच्या विविध लहरी आहेत आणि ह्या कथांतून, साहित्यातून, समीक्षातून, नाटकांतून वाङ्मयकर्त्यांनी खूप सुंदर असं मराठी अभिजात साहित्य मांडलेलं आहे. त्याचा अभ्यास बाळांनो तुम्ही जेव्हा आमच्यासारखे BA MA ला मराठी स्पेशल सब्जेक्ट घ्या तेव्हा तुम्हाला मिळेलच. याचे जे रस आहे, उदाहरणार्थ असं आपण म्हणतो मराठी भाषेसाठी एका कवितेमध्ये की माझी मराठी भाषा अशी आहे, कधी शीतल सांगण्या परी तर कधी तप्त लोहा परी. जेव्हा आपण छान असतो, छान बोलत असतो, तेव्हा आपल्या मुखातून खूप सुंदर आणि सुमधुर असे शब्द बाहेर पडत असतात. पण जेव्हा आपण रागावलेलो असतो तेव्हा हीच मराठी भाषा तप्त लोहापरी असते, जी तुम्ही सगळ्यांना सावंत मॅडमच्या तोंडामध्ये नेहमी बघत असतात. कारण मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा हे आपली भावना समोरच्याकडे सांगण्यासाठी, मांडण्यासाठी एक उत्तम साधन म्हणजे भाषा आहे. आणि ही भाषा आपल्याला टिकवायची आहे, ही मराठी भाषा आपल्याला समृद्ध करायची आहे आणि या मराठी भाषेचा वारसा आपल्याला अखंडितपणे पुढच्या पिढीपर्यंत जर आपण यथायोग्य पद्धतीने घेऊन गेलो तरच आपण हा मराठी राजभाषा दिन, मराठी गौरव भाषा दिन साजरा केला किंवा करत आहोत याचा आम्हाला रास्त असा अभिमान असेल. माझ्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांना, माझ्या पडद्यावरचे जे सहकारी आहेत, दसवते सर, शिगवण सर, ज्यांनी खूप छान असं तुम्हाला माईक सिस्टमची व्यवस्था केली, निकिता मॅडमने खूप छान असं लेझिम नृत्य बसवलं, श्रुती मॅडमने नृत्य बसवले, माझ्या विद्यार्थ्यांनी मराठीतून भाषणं तुमच्यासमोर सहभागी झाले ते आणि त्यांचं मनोगत व्यक्त केलं. तिथे बसणाऱ्या विद्यार्थ्यांना या सर्व भाषणातून, या सर्व हस्तलिखितातून, या कार्यक्रम पत्रिकातून जरी तुम्हाला कळलं की मराठी ही माझी भाषा आहे, मराठी ही माझ्या आईची भाषा आहे, मराठी ही मी ऐकलेली, गर्भात ऐकलेली अशी भाषा आहे, तर जसं आपण आपल्या आईचा मान सन्मान करतो तसाच आपण आपल्या मराठी भाषेचा मान सन्मान आदर केला पाहिजे. शुद्ध मराठीमध्ये बोलता आलं पाहिजे, शुद्ध मराठी वाचता आली पाहिजे आणि शुद्ध मराठीमध्ये लिहिता आलं पाहिजे. एवढं बोलून मी सर्वांना पुनश्च एकदा मराठी गौरव भाषा दिनाच्या खूप खूप